सो ते तिथे आपल्याला सक्सेसफुल झाला. शिवाय इथे आता मुळशीमध्ये आपलं शेतकरी आहेत, त्यांचेही सक्सेसफुली प्रोजेक्ट्स ते चालू आहेत. मुळशी म्हणजे पुण्याला जवळ असल्यामुळे मी ते सिलेक्ट केलं. रोह्यामध्ये मी ॲक्चुअली कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबरीने 12 गावांमध्ये जाऊन तिथे ग्रामसभा घेतल्या. तिथल्या शेतकऱ्यांनी चालू केलं आणि ते खूप हॅपी आहेत, की माझी आधी कॉस्ट मुख्य कमी झाली, म्हणजे मला डेट सायकलमधनं बाहेर येण्याचा ॲटलीस्ट चान्स आहे आणि मग आता इन्कमही इक्वली येत आहे तेवढंच केमिकलमुळे मध्ये येत होतं तेवढं. सो त्यामुळे मला त्याच्यामध्ये तोटा नक्कीच दिसत नाहीये. अजून एक पॉइंट सांगते, की ह्या सगळ्या पद्धतीमध्ये ना पिकावरती कीड पडणं किंवा रोग लागणं ह्याची पॉसिबिलिटी खूप कमी होते. कारण की आपण परत नॅचरल आणि करतोय. सो फवारण्या सुद्धा ज्या आपण शिकवतोय याच्यामध्ये गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे, की ह्या जीवामृताच्या आपण फवारण्या देखील ह्या पिकांवरती करू शकतो. त्याच्या ॲडिशनमध्ये आपण त्याच्यामध्ये सापळा पिकं, नंतर इतर जी फुलांची जी पिकं आहेत, म्हणजे झेंडू म्हणा किंवा इतर झेंडूचे तर खूप अतिशय उपयोग आहेत. मी काही सगळं आत्ता सांगू शकत नाही इथे. पण अशी जी काही आपल्याला आजूबाजूनी पिकाच्या लावतो, की ज्याच्यामुळे जरी कीड आली तरी ती त्याच्यावर जाईल, मेन पिकावर येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण लिटरली जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, गांडुळं, मित्र पक्षी, मित्र किडे, मित्र प्राणी ह्या सगळ्यांना आपण ॲक्टिव्हेट करतोय आणि ते एकमेकांवरती ते सगळं अवलंबित असल्यामुळे आपलं पीक शेवटी हे चांगलं येतंय. एक एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड असलेले आहात. सो तुम्ही जे हे करताय, हं. याचं डाटा तुम्ही कुठे कलेक्ट केलायत का? आणि त्याचं म्हणजे चमत्काराला नमस्कार आहे. सो येस. आम्हाला जरा समजा एखाद्या शेतकऱ्याला मला सांगायचं असेल किंवा तुमचा उपक्रम तुमच्या व्हिडिओज तर्फे कोणाकडे जर न्यायचा असेल, तर आम्हाला जर 5 सक्सेस स्टोरीज आणि त्याचा डाटा हा जर एका ठिकाणी मिळू शकला, हं, तर हं. लोकांचा याच्यावरती विश्वास बसणं सोपं होईल. सो बरोबर. म्हणजे मी प्रेक्षकांना असं सांगू शकेन, की तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही द्याच, की तुम्हाला ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील. पण हं, हं. त्याशिवाय अशी कुठली वेबसाईट किंवा असं कुठलं इंटरनेटवरती माध्यम आहे का, की जिथे तुम्ही हे जे करताय, हे आम्हाला तुम्हाला न भेटता आधी कळू शकेल? करेक्ट. सो याच्यामध्ये हा डेटा जो आहे आमचा हा सध्या ते शेतकऱ्यांच्या दैनंदिनी बुकमध्ये असतो आणि द बेस्ट वी हॅव राइट नाऊ इज एक्सेल. पण आता माझ्या जीएमजीमध्ये देखील मी काही जणांना भेटले आणि त्यांच्याकडे टूल्स आहेत. सो ती मला त्यांनी वापरायला ऑफर केली आहेत. आपले भालेराव जे होते तिथे अरे वाह! हां. त्यांच्याकडे ती टूल्स आहेत. सो ती आपण टूल्स वापरून आपण काय म्हणतात सॉफ्टवेअरमध्ये तो डेटा लोड करू. पण सध्या एक्झॅक्ट. आमच्याकडे फक्त एक्सेलमध्येच आहे. आणि दुसरी एक गोष्ट मी ॲक्चुअली करते, ती मी सांगायची राहिली माझी. दुसरी एक गोष्ट मी करते, की हे शिक्षण तर मी देतेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त मी ई-लर्निंगचे कॉम्प्युटर्स देखील शाळांमध्ये देते. सो बेसिकली काय आहे, कुठल्याही गावामध्ये मी जेव्हा जाते, तिथे शिक्षणाची पद्धत अतिशय खालावलेल्या प्रमाणात मला दिसते, की म्हणजे बरेचदा आता काय पाऊसच आला, मग शाळाच बंद आहे किंवा इतरही काही गोष्टी असतात, पण टीचर्सची देखील कमी असते बऱ्याच ठिकाणी, की अवेलेबल नसतात टीचर्स वगैरे. सो ई-लर्निंगचं माध्यम मला अतिशय आवडलेलं आहे, की ज्याच्यामध्ये मुलांना देखील ते सोपं पडतं, शिक्षकांना देखील सोपं पडतं. कमीत कमी शिक्षकात ते शिकवू शकतात आणि शिवाय इंग्लिश सारखा जो विषय आहे, जो आपल्याला कानावर पडल्यावरच आपण तो जास्ती चांगला बोलू शकू किंवा आत्मसात करू शकू, जशी आपण मराठी शिकलो. तर त्यामुळे ई-लर्निंगचे कॉम्प्युटर्स सुद्धा मी या शाळांमध्ये देते. सो मी टिपिकली कसं करते, की एखाद्या गावात आपल्याला म्हणजे इट्स लाइक रूरल डेव्हलपमेंट प्रिटी मच, की आपण एखादं गाव सिलेक्ट केल्यानंतर ती गावातली एखादी हायस्कूल असते. त्याच्या आजूबाजूच्या 8-10 प्रायमरी शाळा असतात आणि ती मुलं सगळी त्या हायस्कूलमध्ये येत असतात. हायस्कूलमध्ये 3च वर्ग असतात. त्यामुळे हायस्कूलमध्ये 3 क्लासरूम्स आणि आजूबाजूच्या 8-10 जिल्हा परिषद म्हणजे झेडपी शाळा ज्या म्हणतात त्यांची. सो त्या सगळ्यांना मी ई-लर्निंगचे कॉम्प्युटर्स देते. ज्यांना स्मार्ट टीव्ही कोणी दिलेले आहेत त्यांना मी ई-लर्निंगचं कंटेंट देते. आणि ह्या व्यतिरिक्त मी माझे ज्या काही व्हिडिओज बनवलेले आहेत याच्यासाठी, त्यासुद्धा मी त्यांना मोफत देते आणि त्याच्यामार्फत त्यांनी ते कंटिन्युअसली बघून शिकावं आणि मी आमची टीम जी आहे ती जाऊन शिकवते. आणि माझ्या टीममध्ये ह्याच्यामध्ये लोकल शेतकरी जे असतात, कारण ट्रेन द ट्रेनरच मॉडेल आहे माझं, की माझी स्वतःची स्किल विकासची आपल्याला काही खूप पेड एम्प्लॉईज करायचे नाहीयेत. सो ट्रेन द ट्रेनरमध्ये की लोकल आपल्याला चॅम्पियन्स तिथे निर्माण करणं त्या प्रत्येक गावामध्ये आणि ते आपले शेतकरीच असतात, की जे तिथे येऊन करतात. सो फॉर एक्झाम्पल आता मी कोल्हापूरमध्ये जाऊन आले. सो तिथले आपल्याला गडिंग्लजला आणि तिथे एक आपले पेडणेकर म्हणून आहेत, की जे गेली 8-10 वर्ष हे करतायत. आणि मग जेव्हा मी हे शिकवते शेतकऱ्यांची ग्रामसभा घेऊन सुरुवातीला इंट्रोडक्शन देते. मग ते ॲक्चुअली त्यांना शिवार फेरी घडवून आणते, की तिथे आपण चला पेडणेकरांचं शेत बघून येऊया. मग त्यांना ते शेतकऱ्यांकडनं देखील
फायदे, तोटे हे सगळं ते डिस्कशन करू शकतात आणि जेव्हा ते बघतात, सीइंग इज बिलीव्हिंग. सो जेव्हा ते बघतात, तेव्हा ते बिलीव्ह करतात आणि त्यावेळेला मग मी हायस्कूलच्या मुलांना देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करते त्या प्रोग्राम्समध्ये, की जेव्हा हे आपण ग्रामसभा घेतो, त्या मुलांना देखील इन्व्हॉल्व करते, त्यांना शिवार फेरीला घेऊन जाते आणि असं करून मग नंतरचा मग आपला प्रोग्राम ॲक्चुअली मग चालू होतो आणि तो युजुअली आपला 24 तासाचा किंवा असा प्रोग्राम असतो, तो स्कॅटर्ड ओव्हर फ्यू वीक्स, की म्हणून म्हणजे एकाच 2च दिवसामध्ये काही भरपूर ज्ञान आपण देऊ शकत नाही. सो ते स्कॅटर्ड ओव्हर फ्यू वीक्स असं करून ते आपण त्यांना प्रोग्राम तो रन करतो. सो हे सगळं करायला पैसे लागतात ते तर सोंग आणता येत नाही. तुम्ही येस. नॉन प्रॉफिट आहात. तुमच्या एकूण येस. बोलण्यावरनं आणि तुमच्या तळमळीवरनं मला एवढं कळतंय, की तुम्ही लोकांना काही चार्ज करत नसणार आहात नाही, किंवा केलं तर अगदी मिनिमल करत असाल. तो नाही. हा सगळा आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. सो हा सगळा तुम्ही एवढा मोठा जो व्याप घेतलाय, त्याला सपोर्ट किंवा सस्टेनन्ससाठी तुम्हाला काय तुमचे मार्ग आहेत? तुमच्या मनात काय प्लॅन आहेत? तुम्हाला फंड रेझिंग करायची इच्छा आहे का वगैरे ह्याविषयी जरा थोडंसं सांगा? बरोबर. सो हे जे नॉलेज जे आहे गुरुजींकडनं मला फुकटच नॉलेज मिळालंय. त्यामुळे मी देणार आहे देखील फुकटच देणार आहे नॉलेज. म्हणजे माझा टाईम मी अजिबातच चार्ज करत नाहीये. पण जेव्हा मी ई-लर्निंग कॉम्प्युटर्स देते आणि जेव्हा आपल्याला ट्रॅव्हलचा वगैरे खर्च असतो, की जे आता कोल्हापूरला जायचंय म्हटल्यानंतर एक एक ट्रिप म्हटली तरी ₹4,000-5,000 खर्च असतो. सो मी सध्या जे करतेय, बराचसा माझ्या पॉकेटमधनं पण सुरुवातीला जातोय. जसं 4 वर्ष जरी म्हटली तरी इट्स लाइक अ स्टार्टअप. पण ई-लर्निंगचे कॉम्प्युटर घेण्यासाठी आणि ह्या बाकीच्या खर्चासाठी मी सध्या फ्रेंड्स एंड फॅमिलीमध्ये थोडेफार फंड-रेझिंग करतेय. पण मला असं एक आवाहन करायचंय, की आपल्याकडे हे जे म्हणजे आपण स्वतःला देखील मी स्वतःला प्रिव्हिलेज समजते, की आपल्याला चांगल्या घराण्यात जन्म मिळाला, आपल्याला चांगलं शिक्षण मिळालं, आपल्याला जे काही वडिलांकडनं, आई-वडिलांकडनं मिळालं, आपण भाग्यवान आहोत. सो आपल्याला आता जर आपल्याला काही परत आपल्या कम्युनिटीसाठी करायचं असेल, तर फार थोड्या पैशात ते होऊ शकतं. इन द सेन्स की प्रत्येकाने जर एकत्र आलं, एक-एक बोट नाही करू शकत, पण आपले 5 बोटं एकत्र आली तर मुठ्ठी तयार होते, राइट? सो आपल्या जे इव्हन गर्जे मराठीची जी लोकं आहेत, इंडिव्हिज्युअली आपण बघितलं ते किती पहुचे हुए लोक आहेत रिअली, की म्हणजे खरोखर अकॉम्प्लिश्ड आहेत आणि म्हणजे इट वॉज रिअली इन्स्पायरिंग टू सी एव्हरीबडी देअर. पण ह्याच जणी सगळ्यांनीच जर आपण एक-एक म्हटलं, की आपण माझं मूळ गाव म्हणा किंवा मला ह्या पर्टिक्युलर गावामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मला ते अडॉप्ट करायचंय. इफ वी स्टार्ट अडॉप्टिंग ए व्हिलेज, यू हॅव मी ॲज बूट्स ऑन द ग्राउंड हिअर आणि माझी टीम आणि माझी सगळी जी सिस्टम माझी जी रेडी झालेली आहे, इट्स काइंड ऑफ रेडी टू बी स्केल्ड. सो आपण जर एक-एक गाव जरी प्रत्येकाने अडॉप्ट केलं, तर आपण एक जर बघितलं, एक क्लासरूम जर आपल्याला ई-लर्निंग इक्विप करायचं असेल, तर ₹40,000 पडतात. म्हणजे 8×5 म्हणजे $500 जेमतेम. त्याच्यानंतर जर आपल्याला एक वर्ग म्हणजे हायस्कूल म्हणायचं असेल, तर आपल्याला 3 क्लासरूम्स म्हणजे वी कॅन डू द मॅथ. पण बेसिकली आपल्याला एक हायस्कूल करण्यासाठी साधारणपणे $1,000 $1,500 वगैरे असेल, तर आपल्याला एक हायस्कूल होते. एक गाव करायचं असेल, तर आपल्याला $4,000 पर्यंत आपल्याला त्या गावामधल्या जिल्हा परिषद वगैरे करू शकतो. एक $5,000 म्हणजे साधारण मी अंदाज देते, की 1,000 मध्ये आपल्याला ई-लर्निंगचं करता येतं. $5,000 मध्ये आपल्याला इतर शाळांमध्ये करता येतं आणि म्हणजे रुपीजमध्ये असेल तर ते 4 ते 5 लाख रुपयात आपल्याला ही सिस्टम 1 वर्षासाठी चालवता येते. बरं हे जे आपण सॉइल सायन्स शिकवणार आहोत, हे 1 वर्षासाठी शिकवणार. त्याच्यानंतर जस्ट फॉलोअप आहे. ई-लर्निंग सुद्धा आपण एकदा देणार. त्याच्यानंतर पुढचे 3-4 वर्ष तरी आपल्याला बघायला नकोय. सो जी काही आपण आता इन्व्हेस्टमेंट करतोय, ती आपण एकदा केल्यानंतर ती पुढचे 4 ते 5 वर्ष आपल्याला ती सस्टेनेबल होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट ईअर वी कॅन गो टू द नेक्स्ट व्हिलेज असं. सो आपल्याला हे स्केलिंग करणं बऱ्यापैकी ईझी आहे, जर आपण सगळी लोकं एकत्र आलो तर. आणि जसं तुम्ही म्हणालात, की गर्जे मराठी बरोबर सुद्धा आपल्याला हा प्रोग्राम करायचं इच्छा आहे. सो त्याच्यामध्ये देखील एकलव्य हा अतिशय स्तुत्य उपक्रम तुम्ही चालू केलाय. सो त्याच्यामार्फत देखील आपण गावातल्या शाळांमध्ये सॉइल सायन्स शिकवणं. मी त्याचं नावच हिरवी माती असं ठेवलंय प्रोग्रामचं, की सॉइल सायन्स हे शिकवणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी जे कॉम्प्युटरचा वापर करते किंवा कारण पुस्तकं नुसती वाटून उपयोग होणार नाही, परत ती कोणी बघणार नाहीत. सो त्यामुळे मी ह्याचा वापर करते. पण काय म्हणतात फंड रेझिंगसाठी आपल्याला रुपीजमध्ये मिळालं तर जास्ती चांगलं आहे. डॉलर्समध्ये मिळाले तरी आपण ते घेऊ शकतो. पण आपल्यासारखे अतिशय गुणी लोकं जे सगळे एकत्र आलेले आहेत, ते मिळून हा प्रोग्राम आपण अतिशय स्केल चांगल्या बरोबर. प्रकारे करू शकू. सो तुमच्या जरा कॉन्टॅक्ट डिटेल्स विषयी संस्थेचं जर तुम्हाला नॉन प्रॉफिट म्हणून स्टेटस असेल, तर त्याविषयी जर प्रेक्षकांना सांगितलं, तर त्यांना ते नोट करणं सोपं पडेल करेक्ट. आणि तुम्ही आलात, आज वेळ दिलात आणि तुमचे विचार सांगितलेत. खरोखरच तुम्ही करताय त्याच्याविषयी तुमचे कौतुक ॲज वेल एज आभार मानतो. कारण की ही गरज आहे काळाची. सो ह्या नोटवरती तुमच्याकडनं ती कॉन्टॅक्टची माहिती घेऊन आपण ही मुलाखत इथेच थांबवूया.
करेक्ट. Over to you. स्किल विकास फाउंडेशन ही पुण्यामध्ये रजिस्टर्ड पब्लिक चॅरिटी ट्रस्ट आहे. आणि आपले ह्याच्यासाठी ऑडिटेड स्टेटमेंट सबमिटेड आहेत चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये. आपल्याला 12A आणि ATG ही दोन्ही सर्टिफिकेट्स आहेत. नेक्स्ट इयर आपल्याला CSR1 हे देखील सर्टिफिकेट मिळेल. आणि FCRA आपल्याकडे सध्या नाहीये, पण आपली पार्टनर ऑर्गनायझेशनकडे FCRA आहे, सो त्यामुळे तसेही आपण करू शकतो. आणि माझं कॉन्टॅक्ट नंबर्स बेसिकली वेबसाईट आहे www.skillvikasfoundation.org. जस्ट स्किल विकास फाउंडेशन .org. आणि माझा फोन नंबर आहे इंडियाचा आहे 9372544233. 93724493 मीच नंबर विसरते. असू दे, काय हरकत 93 नाही मी नंबर सांगते 9372544233. बरोबर सांगितलं मी, परत सांगते 9372544233. धन्यवाद मला या प्लॅटफॉर्मवरती बोलावल्याबद्दल. आणि छान आपल्या गप्पा झाल्या आणि पुढेही कॉन्टॅक्ट चालू राहील. धन्यवाद. नमस्ते.